नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले महाराष्ट्रात. त्यांचे लाखो भक्त मराठी आहेत. तरीही स्वामी महाराज अनेकदा भक्तांशी बोलताना मराठीऐवजी हिंदी भाषा का वापरायचे? हम अक्कलकोट में बैठे हैं, हम गयाजी से आए हैं. स्वामींच्या मुखातून नेहमी हिंदी का ऐकायला मिळायची? यामागे 3 अतिशय रंजक कारणे आहेत. चला जाणून घेऊया. पहिले कारण, स्वामी हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते. अक्कलकोटमध्ये प्रकट होण्यापूर्वी त्यांनी अनेक वर्ष हिमालयापासून रामेश्वरमपर्यंत संपूर्ण भारत भ्रमण केले होते. त्या काळात संपूर्ण भारताला जोडणारी एकमेव भाषा होती हिंदी. निरंतर प्रवास करणारे संन्यासी असल्यामुळे स्वामींच्या बोलण्यात हिंदीचा प्रभाव असणे अत्यंत साहजिक होते. दुसरं कारण, स्वामी हे ईश्वराचे अवतार होते. ईश्वराला कोणतीही एक जात, धर्म किंवा प्रांताची भाषा नसते. जर स्वामी फक्त मराठीत बोलले असते तर आपण त्यांना महाराष्ट्राचे संत म्हणून मर्यादित केले असते. पण स्वामींना हे दाखवायचे होते की ते ब्रह्मांड नायक आहेत. ते जितके महाराष्ट्राचे आहेत तितकेच संपूर्ण जगाचे आहेत. तिसरं कारण म्हणजे 19व्या शतकात अक्कलकोटमध्ये केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर हैदराबाद, कर्नाटक, गुजरात आणि उत्तर भारतातूनही अनेक राजे आणि मुस्लिम, पारशी, इंग्रज भक्त दर्शनाला यायचे. त्या काळी सर्वांशी संवाद साधण्यासाठी हिंदी हेच एकमेव सर्वोत्तम माध्यम होते. स्वामींनी कधीच भाषेचा भेदभाव केला नाही. थोडक्यात काय तर भाषा कोणतीही असो, स्वामींना फक्त आपल्या मनातील भाबडी भक्ती समजते. तुम्ही त्यांना कोणत्याही भाषेत हाक मारा, स्वामी धावून येतातच. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि स्वामींचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर जॉईन करायचे असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही जॉईनही करू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.